मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह। तालुक्यातील मामाचे मोहिदा परिसरातील नवबौद्ध समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांनी रात्रीचे जेवण केल्यानंतर 30हून अधिक विद्यार्थ्यांना उलट्या व मळमळ आणि तोंडातून फेस येत विषबाधा झाल्याचा संशय आल्याने त्यांना तात्काळ शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले। यातील सुमारे 5हून अधिक मुलांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार शहादा येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहिदा शिवारात समाज कल्याण विभागाचे वसतिगृह आहे। वसतिगृहात 160 ते 165 विद्यार्थी वास्तव्यास असल्याचे समजते। या विद्यार्थ्यांच्या सायंकाळच्या 7 वाजेच्या जेवणात शेवगा, भातपोळी हे मेनू होते। हे जेवण केल्यानंतर काही वेळानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि तोंडातून फेस येऊ लागला। त्यामुळे विद्यार्थी घाबरले। त्यांनी वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना ही घटना सांगितली। या जेवणानंतर 30 ते 40 लहान मोठ्या मुलांना विषबाधा झाल्याचे समजते। यात 13 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना ही विषबाधा झाली। ही बातमी कर्णोपकर्णी शहरासह पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी चिंता व संतापाचे वातावरण निर्माण झाले। शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात पालक व नागरिकांची एकच गर्दी जमली होती। या घटनेनंतर वसतिगृहातील अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता, अन्नसाठ्याची तपासणी आणि देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाऊ नये अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे। कारण अस्पष्ट। दरम्यान या घटनेबाबत प्रशासनाकडून अधिकृत अहवाल आणि विषबाधेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत का, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई करण्यात आली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून समाज कल्याण विभागाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे।